सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान। 6 लोकांचा मृत्यू, 49 जनावरं दगावली। घरांचं नुकसान, संसार उद्ध्वस्त होताना पाहून आजींना अश्रू अनावर। लातूर जिल्ह्यामधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक वस्तीमध्ये पाणी, वाचवा, मदत करा। उभं पीक पाण्यामध्ये गेल्यानं महिलेचा टाहो। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव, बीड मधील पूरस्थितीचा आढावा घेणार। पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही। मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, ठाकरेंचा सरकारला टोला। 2 दिवसात उद्धव ठाकरे धाराशिवचा पाहणी दौरा करणार।